चला महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूया। आता क्षणाची महत्त्वाची राजकीय घडामोड। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय आज दिल्लीमध्ये घेतला जाईल। अमित शहांची आज तिन्ही नेत्यांसोबत दिल्लीत बैठक पार पडते आणि त्या बैठकीतच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं कळतंय। या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झालेत। अजित पवार दिल्लीतच आहेत, तर थोड्याच वेळात एकनाथ शिंदेही दिल्लीला रवाना होतील। जवळपास रात्री 8 वाजता अमित शहांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे। एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्री पदावरचा दावा आणि भाजप नेत्यांची भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी धरलेल्या आग्रहामुळे मुख्यमंत्री पदाचा पेच निर्माण झाला होता आणि अखेर तोच पेच सोडवण्यासाठी अमित शहांनी ही बैठक बोलावलेली आहे। दरम्यान आज दिल्लीत कोणकोणत्या बैठका पार पडतात जाणून घेऊया। संध्याकाळी 6:45 एकनाथ शिंदेंची सेना खासदारांसोबत बैठक पार पडते। संध्याकाळी 7 वाजता महायुतीच्या बैठकीपूर्वी JP नड्डा आणि नरेंद्र मोदींची बैठक पार पडते। तर रात्री 9 वाजता जर आपण बघितलं अमित शहांसोबत अजित पवार, एकनाथ शिंदे, फडणवीसांची बैठक पार पडेल। रात्री 9:30 वाजता मुख्यमंत्रीपद तसंच मुख्यमंत्रीपदाच्या नावावर चर्चा केली जाईल। त्यामुळे आज रात्री दिल्लीमध्ये होणारा बैठकांचा सिलसिला हा महत्त्वाचा म्हणता येईल, कारण या बैठकांमधूनच एक तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याबद्दलची घोषणा जी ती केली जाऊ शकते आणि शिवाय मंत्रिपदावर तिन्ही पक्षांचा असणारा दावा ते देखील स्पष्ट होईल। भाजपचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिल्याचं अजित पवार म्हणाले। दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी केलेल्या विधानावरनं विविध चर्चा ज्या आहेत सुरू झालेल्या आहेत। अजित पवार नेमकं काय म्हणाले पाहूयात। अभी आगे के बारे में आज रात को हम बैठेंगे और तय करेंगे सब मिलके कि क्या अभी तो एकनाथ शिंदे साहब ने भी बीजेपी का चीफ मिनिस्टर बनाने के लिए इनडायरेक्ट सपोर्ट ही किया है, हमने भी इनडायरेक्ट सपोर्ट किया है, तो उसके बारे में आज चर्चा हो जाएगी। अभी आगे के बारे में आज रात को हम बैठेंगे और तय करेंगे सब मिलके कि क्या अभी तो एकनाथ शिंदे साहब ने भी बीजेपी का चीफ मिनिस्टर बनाने के लिए इनडायरेक्ट सपोर्ट ही किया है, हमने भी इनडायरेक्ट सपोर्ट किया है, तो उसके बारे में आज चर्चा हो जाएगी। दरम्यान दिल्लीमध्ये महायुतीच्या बैठकीपूर्वी अमित शहांनी भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडेंशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी मराठा चेहरा नसल्यास काय परिणाम होईल याचा अमित शहा यांनी अंदाज घेतला। त्याशिवाय राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी चर्चा करण्यात आली। त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेताना शहा धक्का तंत्र वापरणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। तर येत्या 2 डिसेंबरला नव्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा जो आहे तो मुंबईत पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली। भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचंही सूत्रांकडून सांगण्यात आलं। यावेळी महत्त्वाच्या कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे। दरम्यान मंत्रिपदी कोणाकोणाची वर्णी लागू शकते पाहूयात, जाणून घेऊयात। शिवसेनेकडून कोणत्या 10 आमदारांना मंत्रिपद मिळू शकतात आधी भाजपकडून आपण जाणून घेऊयात। मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची पसंती जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांना आहे। तर सरकारचे संकटमोचक तसंच उत्तर महाराष्ट्रात भाजप वाढवण्यात ज्यांचा मोठा वाटा आहे गिरीश महाजन यांना मंत्रिपद मिळू शकतं। कोकणातील जागा मिळवून देण्यात ज्यांचा सहभाग आहे त्या रवींद्र चव्हाण यांना मंत्रिपद मिळू शकतं। शिवाय पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजराती जैन समाजाच्या दृष्टीनं ज्यांना महत्त्व आहे ते मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं। तर प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडणुकीत चांगलं यश मिळवून दिल्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं। तर कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है या संदर्भातलं धोरण ज्यांनी राबवलं ते आशिष शेलार यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं। तर नवी मुंबईचा बालेकिल्ला ज्यांनी सांभाळला त्यांना गणेश नाईक यांना देखील मंत्रिपद दिलं जाऊ शकतं। तर भाजपसाठी हिंदुत्वाचा चेहरा म्हणून जे पुढे आले ते नितेश राणे यांना देखील मंत्रिपद मिळू शकतं। तर पश्चिम महाराष्ट्रात भाजप वाढवण्यात ज्यांचा सहभाग आहे ते शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना देखील मंत्रिपद मिळू शकतं। तर राष्ट्रवादी
काँग्रेसला सुरुंग लावत पुन्हा आमदार झालेले राहुल कुल यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर पालिका निवडणुकांच्या दृष्टीनं मंत्रिपदाची शक्यता आहे. यामध्ये पुढे नाव येते ते माधुरी मिसाळ. तर पडद्यामागून काम करणारे आणि संघाच्या फळीतील चेहरे संजय कुटे यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. तर नगर जिल्ह्यातील मोठा चेहरा राधाकृष्ण विखे पाटील ज्यांनी आपला गट राखला त्यांना मंत्रिपद मिळू शकतं. तर ओबीसी आणि मराठवाड्यातील चेहरा म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे पाहिलं जातं, त्यांना देखील मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. आता सेनेचे संभाव्य मंत्री एकनाथ शिंदे संभाव्य मंत्री आहेत. उदय सामंत, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई यांना मंत्रिपद दिलं जातील. तर दादा भुसे, संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रताप सरनाईक यांची देखील नावं चर्चेत आहेत. तर दीपक केसरकर आणि अर्जुन खोतकर यांना देखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यामध्ये अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांना मंत्रिपद मिळू शकतं. तर आदिती तटकरे, अनिल पाटील, नरहरी झिरवाळ, धर्मराव बाबा आत्राम यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. ही चर्चा करत असताना तुम्ही जो प्रश्न विचारला, कोणी गृह खातं मागतंय का, कोणी अर्थ खातं मागतंय का, कोणी कोणतं खातं मागतंय का, अशा प्रकारची कुठलीही चर्चा नाही. पहिलं आमच्या सगळ्यांचं टार्गेट होतं महायुतीचं सरकार आणायचं, जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे. त्याच्यामुळे आता पुढची आमची जबाबदारी वाढलेली आहे आणि ती जबाबदारी वाढलेली असताना आम्ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या पुढच्या पण खाते वाटप किंवा पालकमंत्री पद किंवा आणखी इतर ज्या काही गोष्टी असतात, स्पीकर निवड, डेप्युटी स्पीकर निवड, सभापती निवड, उपसभापती निवड, या सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे आम्ही पार पाडू. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याच्या नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाहीत, याबाबतची आमदार संजय शिरसाटांनी माहिती दिली आहे. मात्र एकनाथ शिंदे यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे, असं शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे कदाचित उपमुख्यमंत्री बनणार नाहीत. मुख्यमंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने पुन्हा उपमुख्यमंत्रीपदावर जाणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय. सर, एकनाथ शिंदे हे आता कोणतं पद घेतील, काय वाटतं याबद्दल? आता त्याचा निर्णय आणखीन त्यांनी घेतलेला नाही, परंतु त्यांचा स्वभाव पाहता डेप्टी सीएम पद ते स्वीकारणार नाहीत असं मला वाटतं. हे माझं वैयक्तिक मत आहे. परंतु कार्यकर्त्याला निश्चित स्थान देतील, चांगलं स्थान देतील आणि हे सरकार चालवण्यासाठी जे काही आणखीन काय करावं लागेल ती आक्रमकता ते पुन्हा दाखवतील आणि त्याच पद्धतीने ते 24/7 हे काम करतील.